माझे नाव चंद्रकांत शत्रुघ्नराव थोरात असून माझं वय 56 वर्ष आहे। मी महसूल वन विभागाअंतर्गत अप्पर जिल्हाधिकारी या संवर्गात कार्यरत आहे। सध्या माझी पदस्थापना प्रतिनियुक्तीने सह-आयुक्त विधी या पदावर असून मी अन्न व औषध आयुक्तालयामध्ये BKC येथे कार्यरत आहे। 6 महिन्यापूर्वी माझ्या बरोबर एक आजाराचा आघात झाला होता व मला ग्लायोब्लास्टोमा WHO ग्रेड 4 ब्रेन ट्यूमर हा आजार झाला होता। हा एक जीवघेणा आजार असून या आजारासाठी मला वेळीच मदत मिळू शकली। माझ्या कार्यालयातील माझे शिपाई श्री लंगोटे मामा यांनी या आजाराची काहीतरी लक्षणे माझ्यामध्ये ओळखली व तात्काळ मेडिकल मदत घेण्याचा सल्ला दिला। त्यांच्या या दैवी सल्ल्यामुळे मी आज खरं तर जिवंत आहे। त्यांचे उपकार मी कुठल्या शब्दात हे करू शकत नाही। त्यांनी एक प्रकारे माझा जीव वाचून माझ्यावर खूप मोठे उपकार केलेले आहेत। ज्यावेळेस मला त्रास झाला त्यावेळेस तात्काळ मला आमच्या ऑफिस मधले सगळे स्टाफ डॉक्टर गहाणे साहेब असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील किंवा माझे अन्य सगळे सहकारी असतील त्यांनी तात्काळ मला लीलावतीला शिफ्ट केलं। माझे आयुक्त साहेब ज्यांनी यामध्ये खूप स्वतः व्यक्तिशः इंटरेस्ट घेऊन एका वडिलकीच्या नात्याने मला तिथे ऍडमिट केलं। लीलावतीमध्ये ऍडमिट झाल्यानंतर लीलावती व्यवस्थापन व तेथील डॉक्टर नर्सेस व सगळ्या मेडिकल फॅटर्निटीनी माझ्यावर तात्काळ अतिशय प्रभावीपणे उपचार केले व या जीवघेण्या आजारातून मला रिकव्हर होण्यास व बाहेर पडण्यास मदत झाली। खरं तर लीलावतीचे आणि माझे आयुक्त साहेब व माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचे लंगोटे मामाचे, यश बैले आणि सूरज थोरात यांचे मी आभार शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही। त्या लोकांनी माझा जीव वाचवला असल्यामुळे त्या सगळ्यांच्या ऋणातून मी मुक्त होऊ इच्छित नाही व त्यांनी केलेले उपकार मी माझ्या आयुष्यभर कधी विसरू शकत नाही। लीलावतीमध्ये ऍडमिट झाल्यानंतर देवदूतासारखे डॉक्टर ढाके साहेब मला भेटले, ज्यांनी अतिशय प्रभावीपणे माझ्यावर उपचार केले, माझं ऑपरेशन केलं व ज्यांच्या दैवी शक्ती व दैवी हातामुळे मी या आजारातून तात्काळ बाहेर पडू शकलो। त्यामुळे डॉक्टर ढांगे यांचे तर मी आभार आजन्मभर विसरू शकत नाही। लोक असं म्हणतात की ज्यांनी आपल्याला जीव वाचवला तो देव असतो, पण जेव्हा देव असतो त्या देवाच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही व त्या देवाच्या आपल्याला ऋणामध्ये राहण्यातच एक मोठा आनंद असतो। तो आनंद मी आजन्म घेऊ इच्छितो। त्यामुळे या सर्व लोकांच्या ऋणातून मला मुक्त होण्याची बिलकुल इच्छा नाही। देव या सगळ्या लोकांना उदंड आयुष्य देव, त्यांची भरभराट करू अशी एक प्रार्थना करतो। लीलावती हॉस्पिटलचे जे अनेक उपक्रम चालू आहेत चांगले, त्या उपक्रमासाठी सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। थँक्यू।